नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पनीरची भाजी। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर पालक उकळण्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला अगोदर पालक उकडून घ्यायचा आहे। इथे मी 2 मिनिटं पालक उकडून घेणार आहे। दोन ते 3 मिनिटं इथे आपण पालक उकडून घेणार आहोत। पालक उकडून झाल्यानंतर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे, फ्रीजमधलं थंड पाणी घेतलेलं आहे। त्यात आपल्याला उकडलेला पालक टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजीला छान हिरवा कलर येईल। सगळा उकडलेला पालक आपण यात थंड पाण्यात टाकून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण हे पालक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे पालक। आता पालक पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण कांदा वगैरे भाजून घेणार आहोत। इथे सर्वात अगोदर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। इथे मी 2 कांदे जाडसर कापून घेतलेले आहेत। सर्वात अगोदर मी कांदे तेलात गरम करून घेणार आहे। कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, चांगला नरम सॉफ्ट झाला पाहिजे। त्यानंतर इथे मी अद्रक आणि लसूणही घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याही कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो, हिरवी मिर्च, लसूण हे सर्व आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा कलरही बदललेला आहे। त्यानंतर आता इथे मी टोमॅटो टाकून घेणार आहे। टोमॅटोही चांगला सॉफ्ट झाला पाहिजे।
आता कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। कांदा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी मिक्सरला बारीक करणार आहे। छान असं भाजून झालेला आहे कांदा। पूर्णपणे कांदा टोमॅटो थंड झालेला आहे। आता यात मी काजू भिजू घातलेले होते ते काजूही टाकणार आहे। आता हे सर्व साहित्य मी बारीक करून घेणार आहे। इथे मी सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे। इथे कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 तमालपत्र, आता आपण बारीक करून घेतलेला कांदा टोमॅटोचा मसाला टाकून घ्यायचा आहे। तोही चांगला कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे मसाल्याचा कलर बदललेला आहे। छान असा परतून झालेला आहे मसाला। आता यात मी घरगुती मसाला टाकणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, पुन्हा एकदा व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे। इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे। त्यानंतर पालकही आपला गार झालेला आहे, तर मी पालक मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। इथे मसाल्यालाही खूप छान तेल सुटलेलं आहे। तुम्ही बघू शकता खूप असा बाजूने तेल आलेला आहे मसाल्याला। आता यात मी दुधावरची साय घालणार आहे, म्हणजे मलाई घालणार आहे। इथे मी 2 ते 3 चमचे मलाई घेतली। पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे।
मस्त असं तेल आलेलं आहे बाजूने। खूप छान असं परतून झाला आहे मसाला, तुम्ही बघू शकता। आता या परतवलेल्या मसाल्यात आपण बारीक केलेला पालक ॲड करून घेणार आहोत। मस्त अशी रेसिपी होणार आहे ही आजची। व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। पालक ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला 5-10 मिनिटं तरी चांगले पालक शिजवून घ्यायचं आहे। इथे मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं चांगला पालक शिजवून घेणार आहे। छान मस्त उकळी आलेली आहे भाजीला। त्यानंतर इथे आता मी अर्धा ग्लास पाणी त्यात ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकू शकता। इथे मी पनीरचे आधीच क्यूब करून घेतलेले होते। इथे मी पनीर तळलेले नाही आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही पनीर तळूनही टाकू शकता, पण मी ते तळलेले नाही आहे। एक एक करून मी सर्व पनीर भाजीत टाकणार आहे। खूप छान असा कलर आलेला आहे भाजीला। आता पनीर ॲड केल्यानंतर मी झाकण ठेवून पुन्हा हे एक वाफ काढून घेणार आहे, म्हणजे भाजी व्यवस्थित होईल। त्यानंतर पुन्हा मी थोडी मलाई टाकलेली आहे।
इथे आपली भाजी पूर्णपणे झालेली आहे। आता भाजी मी इथे एका भांड्यात काढून घेतलेली आहे। भाजी अजून छान दिसण्यासाठी इथे मी पनीर किसून टाकते थोडं, जेणेकरून भाजी अजून छान दिसेल। खूप छान अशी भाजी आलेली आहे। इथे आपली पालक पनीरची भाजी बनवून झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।